नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. तर आज सकाळी इतकं सुंदर वातावरण होतं, कुडकुडणाऱ्या थंडीत. म्हटलं चला आज आवडीची रेसिपी तयार करायला घेऊया. म्हणूनच ही रेसिपी बनवायला घेतली. मंद आचेवर आपल्याला उडीद या ठिकाणी 7 ते 8 मिनटासाठी छानसे मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. सतत परतवत आपल्याला अशा पद्धतीने उडीद भाजून घ्यायचे आहेत. हे घरगुती उडीद आहेत. जसजसं आपण उडीद भाजत जाऊ तसतसं या ठिकाणी आपल्याला खमंग असा वास सुटायला लागतो. आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण पूर्णपणे छानसे उडीद भाजले गेलेले आहेत. भाजून घेतलेलं मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आता पूर्णपणे मिश्रण थंड झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यातून याची आपण बारीक अशी रवाळ पेस्ट करून घेणार आहोत. या पदार्थासाठी आपल्याला उडीद भाजणे अत्यंत गरजेचे आहे आणि खरपूस असे उडीद आपण या ठिकाणी भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर त्याची पेस्ट देखील करून घेतलेली आहे. आता प्लेटमध्ये उडदाचं पीठ काढून घेतलेलं आहे. रवाळ असं आपलं छानपैकी उडदाचं पीठ तयार झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 1 वाटी बारीक चिरलेला कांदा वापरणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेली मिरची वापरायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. या पदार्थाला चव खऱ्या अर्थानं कांद्यामुळेच येते. त्यानंतर थोडंसं तेल वापरायचं आहे आणि या ठिकाणी मी 3 चमचे बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं आहे. हे घरगुती लाल तिखट आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण फ्रेश दह्याचा वापर करणार आहोत. 4 चमचे या ठिकाणी दह्याचा वापर केला आहे. दह्याऐवजी तुम्ही या ठिकाणी ताकाचा देखील वापर करू शकता. आता मिश्रण आपण हाताच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचं आहे. सतत परतवत सगळं मिश्रण आपण एकजीव करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं खमंग आणि रुचकर असं डांगर तयार झालेलं आहे. वरून भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा आणि आता वाट न पाहता खायला सुरुवात करा. डांगर हे भाकरीसोबत खाल्लं जातं. चपाती देखील वापरू शकता. या ठिकाणी अशा पद्धतीने खमंग आणि रुचकर असं आपलं डांगर तयार झालेलं आहे. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.